कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे सकाळचे बघा वाजलेले आहेत 8 आणि मी बनवते आहे नाश्ता. तर आज नाश्त्यासाठी मस्त असे आप्पे बनवत आहे. जेवढं काय हे तुम्हाला इडलीचं पीठ आता दाखवत आहे ना, एवढ्या सगळ्या पिठाचे आज आप्पे बनवलेले आहेत. कोणताही याचा दुसरा पदार्थ मी बनवलेला नव्हता. इतके मस्त आणि सॉफ्ट झालेले आप्पे काय सांग. आणि हिरव्या ओल्या नारळाची चटणी बनवलेली, त्यासोबत तर काय मस्तच लागलेले. आज सगळ्या तुम्हाला मी रेसिपी शेअर करणार आहे. ओल्या नारळाची चटणी, मेदू वडे आणि रेस्टॉरंट स्टाईल मस्त असं सांबर. तर आता पहिले मी आप्पे बनवून घेते. जे आप्प्यासाठी जे बनवलेलं पीठ आहे ना, जे आपण इडलीसाठीचं पीठ बनवतो त्याच पद्धतीने डाळ आणि तांदूळ भिजवून हे पीठ मी रात्री भिजत ठेवलेलं होतं. सकाळी बघू शकता मस्त सॉफ्ट फुगलेलं आहे, मस्त असं झालेलं आहे पीठ. आता एवढ्या सगळ्या पिठाचे ना मी आप्पे बनवलेले होते. बनवायला बराचसा वेळ गेला, कारण की ते पूर्ण असं कंटिन्यू 2 तास किचनमध्येच उभा राहून हे आप्पे मला बनवून घ्यावे लागले. तर सगळ्यांनी गरमागरम हा नाश्ता आप्पे आणि हिरवी चटणी जी बनवलेली होती ती खाल्लेली होती. आता आप्पे असे प्लेनच केलेले आहेत, त्याच्यामध्ये कोणताही मसाला टाकलेला नाही. नाही कांदा, गाजर, शिमला मिरची, कोणताही काही कोथिंबीर काहीच टाकलेलं नाही. फक्त चवीनुसार मीठ टाकून हे प्लेन आप्पे मी बनवून घेतले. अशाच प्लेन आप्पे हिरव्या चटणीबरोबर खायला खूप छान लागतात. इकडे हे सगळे अशा पद्धतीनं सगळे आप्पे बनवून घेतले. आप्पे पात्र जे आहे ताई ना, ते माझं नाही आहे, मी शेजारच्या ताईकडून आणत असते. ज्यावेळेस मला आप्पे बनवायचे असतात त्यावेळेस मी पण घेणार आहे अशाच पद्धतीचं नॉनस्टिकचं. पण घेईल तेव्हा मी नक्की तुम्हाला सांगेन. इकडे ओला नारळ जो होता बारीक कट करून घेतला. त्यामध्ये आता हिरवी चटणी बनवण्यासाठी बघा मी डाळं घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेत, हिरवी मिरची घेतली आहे, चवीपुरतं मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि ओतलेलं आहे पाणी. या पाणी ओतायच्या अगोदर ना तुम्ही असं जाडसर आधी फिरवून घ्या मिक्सरमधून. आणि चटणी करताना मिक्सरचं भांडंसुद्धा ना बारीक वापरा. माझं बारकं भांडं जे आहे ना ते खराब झाले, त्यामुळे मी मोठं भांडं यूज करते चटणी बनवण्यासाठी. आणि त्यामध्ये ना पाणी ओतून बारीक अशी पेस्ट, म्हणजे बारीक असं स्मूथ असं वाटून घ्या. इकडे आप्पेसुद्धा बनवत आहे, ते काढ घाल असं चालूच असतं बघा, झाकण ठेवणं काढणं. तर आता ह्या चटणीमध्ये ना मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे, अर्धा चमचा साखर टाकली आणि पुन्हा एकदा फिरवून घेतलेला आहे. मस्त अशी ही ओल्या नारळाची अशा पद्धतीने मी चटणी बनवत असते ताई. आता या चटणीला तडका देण्यासाठी ना एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मोहरी चांगली तडतडून घेतली. लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, ते ओल्याच आहेत. आणि त्यानंतर जिरे वगैरे टाकले, कढीपत्ता टाकलं आणि मस्त असा या चटणीला तडका दिलेला आहे. ही आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. तर आता पहिली मी नाश्त्याची प्लेट तुम्हाला दाखवते ताईंनो. तर ही आहे आपली मस्त अशी नाश्त्याची प्लेट. आप्पे बघू शकता, वरून मस्त असे खमंग कुरकुरीत भाजलेले आणि आतून मस्त सॉफ्ट झालेले. आणि बारीक गॅसवर सगळे आप्पे मी बनवून घेतलेले, त्यामुळे काय होतं की चांगले असे आतमधूनपर्यंत आप्पे भाजले जातात. इकडे आता काय करते आहे तर जे आपण मेदू वडे बनवणार आहोत त्यासाठी मी डाळ घेतलेली आहे उडदाची. 1 वाटी डाळ घेतली आणि ती स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतली. त्याची जी पांढरं पाणी जाईपर्यंत ना मी सगळं धुवून घेतलं, म्हणजे त्याच्यावर पावडर असते. किंवा दुकानामध्ये सुद्धा ह्या डाळी ज्या असतात ना, कडधान्य असेल, डाळी असेल, त्या उड्या वगैरे असतात. तर ते पहिल्यांदा आपण ते धान्य जे आहे, कडधान्य असेल किंवा डाळी असेल, स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि ते डाळ मी भिजत ठेवलेले आहे. आप्पे बघू शकता, सगळे आप्पे बनवून झाल्यानंतर एवढे आप्पे शिल्लक राहिलेले आहेत. खाऊन सगळ्यांनी राहिलेले होते. इकडे हा असा पसारा बघा किचन ओट्यावरती आहे. आता उडदाच्या डाळीचं म्हणजे इडलीचं जे काय बॅटरचा आपण पदार्थ बनवतो ना, त्यावेळेस ना असाच पसारा किचन ओट्यावरती असतो. चपाती भाजी म्हटलं की खूप सारा पसारा होत नाही, पटकन जिथल्या तिथे आवरून होतं. आता मी काय करत आहे ताईंनो, जे आप्पे शिल्लक राहिलेले होते ना ते एका बाउलमध्ये झाकून ठेवून देते. अर्धा 1 तास जाऊ द्या ताईंनो. लगेच मुलांना भूक लागते किंवा जे सकाळी बनवलेला पदार्थ असतो ना तो पुन्हा त्यांना खायचा असतो. 1 तासानंतर सगळेच घरामध्ये लहान मुलं बघा असंच असतं. तर मग ते झाकून ठेवून दिलं. चटणीसुद्धा थोडीशी शिल्लक राहिलेली ती पण ठेवली काढून. मला चटणी पुन्हा बनवावी लागली होती, जी की उडीद वड्या बनवलेले त्यासाठी. पण असो, आता इकडे सांबार जे करणार आहे त्याची तयारी करते. ज्या डाळी आहे सांबारसाठी लागणाऱ्या, तर त्या डाळी मी पहिल्यांदा सुरुवातीला भिजत ठेवल्या आणि चिंच गूळसुद्धा एका वाटीमध्ये भिजत ठेवली. भाज्या सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता लगेच सांबार फोडणीला घालते. मस्त असं कुकरमध्ये झटपट आणि रेस्टॉरंट पद्धतीचं हे सांबार बघा बनवत आहे. पहिल्यांदा मी सुरुवातीला कांदा टाकला, त्यानंतर भाज्या टाकल्या सगळ्या, लसूण अद्रकची पेस्ट टाकली. चांगलं मस्त तेलामध्ये खरपूस असं म्हणजे परतवून घेतलं. त्यामध्ये हळदी पावडर अर्धा चमचा, काश्मीरी लाल मिरची पावडर मी 1.5 चमचा टाकलेली आहे आणि टाकलेला आहे सांबार मसाला. तर सांबार मसाला जरा भरपूर टाकायचा, म्हणजे सांबारला छान अशी चव येते. तर ह्या भाज्या ना ह्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. त्या भाज्यांमध्ये मसाल्याचा उतरला पाहिजे. ज्यावेळेस भाज्या आपण फ्राय करतो ना त्यावेळेस ना त्यासोबत ना 1 हिरवी मिरचीसुद्धा टाकायची, त्यामुळे सुद्धा खूप छान सांबारला टेस्ट येते.
त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर भिजत ठेवलेल्या ज्या काही तूर डाळ आणि मुगाची डाळ मी दोन्ही डाळी वापरलेल्या आहेत, तर त्या डाळी टाकल्या त्यामध्ये. त्या डाळी भिजवून घेतलेल्या ते सुद्धा पाणी त्यामध्ये टाकलं, मिक्स करून घेतलेलं आहे. एक शेवग्याची शेंग होती ती सुद्धा बारीक कट करून त्यामध्ये टाकून दिली. सगळ्यात शेवटी कुकरचं झाकण लावून दिलेलं आहे. आपल्या कुकरच्या शिट्ट्या करायच्या नाही आहेत, माझ्याकडून झाल्या, माझं दुसरं काम चालू होतं त्यामुळे कुकर शिट्ट्या झाल्या. कुकरची फक्त वाफ धरायची आहे. 2 वाफेमध्ये हे आपलं सांबार परफेक्टली शिजतं. जास्त भाज्या पण आपल्याला जास्त गाळ नाही करायच्या, त्यामध्ये अशा दिसल्या पाहिजेत टपोऱ्या अशा भाज्या. मी तुम्हाला चटणीसुद्धा इथं दाखवली, तर हिरवी चटणी मी पुन्हा बनवून घेतलेली होती, जी की मला तुम्हाला उडीद वड्यासोबत दाखवायची आहे, त्यामुळे ती पुन्हा बनवून घेतली. तर आपल्या पण शिल्लक राहिलेले त्यासोबत म्हटलं खाता येईल म्हणून आणखीन चटणी बनवून घेतली. इकडे आपल्याला मेदू वडे बनवण्यासाठी ना जी काही डाळ भिजत ठेवलेली होती त्या डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं. ती डाळसुद्धा मी दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर केली, कारण की तळाशी ना पाणी राहलेलं असतं पातेल्यामध्ये, तर त्यामुळे गरज पडल्यास ना 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं आणि मस्त असं मिक्सरच्या भांड्यातून ही डाळ जी आहे मऊ स्वतःशी फेटून घ्यायची. थोडंसं जाडसर रवा राहिलं तरी पण काही हरकत नाही. असं बघा मी जसं वाटले ना तर अशा पद्धतीने मी सुद्धा असं रवाळ जाडसर असं वाटून घेतलेलं होतं. मिक्सरच्या भांड्यात जास्त असं बारीक काही झालेलं नव्हतं. जसं बारीक होईल तसं मी काढून म्हणजे घेतलं मिक्सरमधून फिरवून. तर एका पातेल्यामध्ये ते सगळं बॅटर मी काढून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने एकसारखं फेटून घेतलं. ही एक महत्त्वाची टिप्स आहे उडीद वडे छान असे होण्यासाठी, की जे काय आपण बनवून घेतलेलं डाळ बारीक करून घेतलेलं बॅटर आहे ना ते एक दिशेने एकसारखं फेटून घ्यायचं, म्हणजे सॉफ्ट असे कडक नाही निब्बर म्हणतात ना तसे वडे होत नाही आहेत, तर सॉफ्ट वडे होतात. तर एका ताईची कमेंट आलेली की ताई मेदू वडे जे काय तुम्ही उडीद वडे बनवलेले होते त्याची रेसिपी पुन्हा आम्हाला टाका. तर मी पुन्हा त्यांच्यासाठी ही रेसिपी अपलोड करत आहे ताईनं. ते पीठ मी बाजूला ठेवून दिलं. इकडं कुकर थंड झालेला होता. भाज्या बघू शकता एकसारख्या मस्त अशा शिजलेल्या आहेत, अगदीच गाळ नाही शिजलेल्या. आणि सांबार तिथं तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असेल, पण त्यानंतर आपण तडका वगैरे देणार आहे. पुन्हा एकदा आपण कुकर गॅसवरती ठेवणार आहे, त्यावेळेस त्याला थिकनेसपणा थोडासा येणार आहे. सांबारला तडका देण्यासाठी ना तेल गरम झाल्यानंतर मी चांगली अर्धा 1 चमचा मोहरी टाकली, जिरे टाकले. त्यानंतर बघा वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये टाकलेल्या आहेत हळदी पावडर, काश्मीर लाल मिरची पावडर आणि टाकलेला आहे सांबार मसाला. आणि हे मसाले करपून आहेत बघा, म्हणून मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर तुम्ही थोडा वेळ ऑन करू शकता गॅस आणि मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे. आणि गरम झालेलं तेल हे गरम झालेले मसाले आहेत ते त्या सांबारमध्ये छान असा तडका द्यायचा आहे. मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल मस्त अशा पद्धतीने सांबार करून बघा. वरून तडका दिला ना कोणत्या पण भाजीला, वरणाला असू दे, सांबारला असू दे, आपण जी बनवतो हिरवी चटणी त्याला असू दे, तडका दिल्यानंतर त्याची टेस्ट जी आहे ना दुप्पट वाढते. आता सांबारचा कुकर ठेवलेला आहे गॅसवरती, गॅस बारीक केलेला आहे आणि जी काय डाळ असते ना फक्त खालून असं डाळ आहे ना थोडीशी मॅश करायची, त्यामुळे आपल्या सांबारला एक थिकनेसपणा येतो, दाटसरपणा येतो आणि सांबारची टेस्ट छान लागते. भाज्या ज्या आहेत ना अशा छान छान वरती मोठ्या मोठ्या दिसल्या पाहिजे सांबारमध्ये. तर सांबारमध्ये ना असा वरून मोठ्या साईजचा कच्चा कांदा टाकायचा, तर मस्त सांबार लागतो ताईनो. आणि त्यानंतर 5 मिनटं उकळवून घ्यायचं. तर चिंचेचा गुळ आणि चिंच मी भिजत ठेवलेलं ते पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि ते पाणी त्यामध्ये सांबारमध्ये टाकलेलं आहे. सांबारला एक चटपटीत अशी चव येते, आंबट गोड असं सांबार लागतं, मस्त भन्नाट लागतं. कच्चा कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकली की मस्त असं हे सांबार आपलं परफेक्टली तयार झालेलं आहे. सांबारचा रंग बघू शकता आणि वास तर काय घरभर पसरलेला होता. खूप मस्त आणि टेस्टी झालेलं सांबार. अशा पद्धतीचं हे सांबार तुम्ही करून बघा ताईनो, घरात सगळ्यांना आवडेल. आणि मध्ये एकदा मी सांबारची रेसिपी अशा पद्धतीने शेअर केलेली, तर एका ताईने मला परत रिप्लाय दिला की ताई तुम्ही केल्या पद्धतीनं सांबार मी घरी केलं तर सगळ्यांना आवडलं. तर खरंच ताईनो हे कुकरमधलं हे झटपट होणारं सांबार आहे आणि एकदम टेस्टी आणि पटकन होतं. तर इकडे तुम्हाला हिरवी चटणी दाखवली आणि हे सांबारसुद्धा आपलं तयार झाले. तर आता आपण लगेच मेदू वडे बनवायला घेऊया. ह्या बॅटरमध्ये ना तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकू शकता, अद्रकची बारीक असं खिसून किंवा वाटून घेऊ शकता, ओल्या नारळाचे काप देखील टाकू शकता. मी फक्त चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे प्लेन असे मेदू वडे मी बनवून घेत आहे. मेदू वडे बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हाताला पाणी लावायला एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. पळी लागल्यास मी पळीसुद्धा घेतलेली आहे. हातावर जर नाही जमलं तर पळीसुद्धा मी वापर करणार आहे. आणि सगळं झाऱ्या एक प्लेट एक ताट घेतलेलं आहे आणि सगळी तयारी केलेली आहे. आणि इकडे बघा बॅटर किती मस्त झालेलं आहे. हातावरती गोळा घेतला, हाताला थोडं पाणी लावलेलं आहे त्यामुळे हाताला ते पीठ चिटकत नाही. आणि मस्त असे मधून एक छिद्र पाडून घेतलं, होल पाडलं आणि हा मेदू वड्याचा आपण आकार दिलेला आहे. आणि तेलामध्ये तेल तापलं का नाही हे पहिल्यांदा मी बघितलेलं आहे. आणि मेदू वड्यासाठी ना तेल जरा जास्त गरम करायचं, म्हणजे ते सुरुवातीला जास्तच गरम करायचं आणि नंतर गॅस बारीक करून ना मेदू वडे हलकेसे असे तळून घ्यायचे.
तर बघू शकता सुरुवातीला गॅस फुल करून तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर गॅस बारीक केलेला आहे आणि हातावरती असे मेदूवड्याचा आकार देऊन त्या तेलामध्ये ते सोडलेले आहेत. तर मस्त इझिली सोडता आले मला, काही पळीचा वापर करावा लागला नाही. तर बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी, पीठ खूप मस्त झालेलं होतं, त्यामुळे वडे बनवायला मला काही प्रॉब्लेम आला नाही. तर पिठामध्ये ना डाळ वाटताना कधीही पाणी जास्त वापर करायचा नाही. 1 ते 2 चमचेच पाणी टाकायचं आणि त्याच पद्धतीनं तसंच ते वाटून घ्यायचं. ज्यावेळेस आपण डाळ ती फेटतो ना, तसं जास्त फेटत जायला मीठ टाकून की तसं ते पातळ होतं. मीठ टाकल्यानंतर ते बॅटर आहे ना, ते त्याला पाणी सुटलं जातं, त्यामुळे ते पातळ होतं. त्यामुळे ना डाळ वाटताना शक्यतो पाणी टाकायचं नाही. तर अशा पद्धतीने तरी मी मेदूवडे बनवते. तर गेल्या वेळेस जे मी एक वडे बनवण्याची रेसिपी शेअर केलेली होती, त्यावेळेस मी त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, हिरव्या ओल्या नारळाचे काप वगैरे टाकून बनवलेले होते. आता मी प्लेनच असे वडे बनवलेले आहेत, फक्त चवीपुरतं मीठ टाकून. वड्या तळायला जरासा वेळ लागतो. जरासं तुम्ही एका बाजूलासुद्धा बसू शकता किंवा खुर्चीसुद्धा घेऊ शकता बसायला, कारण की त्याला सतत असं मिक्स करायची गरज पडत नाही. मी तर निवांत थोडा वेळ तरी फॅनखाली जाऊन बसत होते, कारण की किचनमध्ये सुद्धा खूप गरम होत होतं. आणि वडे हे आपण काही एकदम असे बनवून घेऊ शकत नाही. त्याला तेलातले वडे काढल्यानंतर ते हातावरती घेऊन ते तेलामध्ये सोडावे लागतात. तर ताईंनो टायमिंग सांगते, दुपारचंच 11-12चं झालं असेल. मधल्या वेळेत म्हणजे सकाळचा नाश्ता झाल्यानंतर मी घरातली बरीचशी कामं केली. कपडे, भांडे, आपलं घरातली झाडलोट आहे, मुलं आहेत, म्हणजे हे सगळ्यांचं आवरणं आहे. तर त्यानंतर मग ह्या रेसिपीज मी सुरुवात केलेल्या दुपारच्या जेवणासाठी हे मी बनवत आहे. तर आज रविवार, ह्यांना सुट्टी होती. तर आज दुपारच्या जेवणामध्ये हेच उडीद वडे, आप्पे आहेत, त्याचबरोबर सांबार आहे आणि मी भातसुद्धा बनवणार आहे. सांबारबरोबर भात एकदम मस्त लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा, सांबार आणि भात करून बघा. एखाद्या वेळेस संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला ना, तर सांबार कुकरमध्ये झटपट करायचं आणि कुकरमध्येच भात लावायचा दुसऱ्या कुकरमध्ये. बघा सांबार आणि भात आणि जोडीला असे उडदाचे पापड किंवा तांदळाचे पापड तळायचे. तर बघा संध्याकाळचं जेवण मस्त होतं. सांबार आणि भात एकदम टेस्टी लागतं. तर इकडे हा मुलींचं बघा कसं चालू आहे, डान्स हे ते, आणि निवांत बसलेले आहेत. दादा टी व्ही पाहतोय, हे पण बसलेले आहेत. आणि इकडे माझं चालू आहे हे वडे तळायचं. एकसारखे सगळे असे वडे मी तळून घेतले. वड्याचा रंग बघू शकता मस्त आलेला आहे आणि वड्याचा आवाज देखील तुम्हाला ऐकवते. वरून मस्त मस्त कुरकुरीत झालेले आणि आतून मस्त मऊ सॉफ्ट झालेले, मस्त खूप छान वडे झालेले. एक वडा मी तुम्हाला फोडून देखील दाखवते. बघू शकता मस्त असं आतून सगळा एकसारखा भाजलेला आहे, मऊ झालेला आहे आणि वरून कुरकुरी झालेला होता. रंगसुद्धा वड्याला खूप छान आलेला होता. आणि इकडे लगेच मी थाळी करून दाखवते. दुपारच्या जेवणाची ही थाळी आहे ताईंनो. आज सगळं पदार्थ जे होते, जेवण जे होतं, तर सगळं असंच होतं. आजचे पदार्थ सगळे तांदळाचेच होते. तर सकाळीचा नाश्ता जो झाला, आप्पे झाले आणि चटणी, आणि दुपारचं जेवण हे अशा पद्धतीने होतं. तर आज काय यांना कामाला जायचं नव्हतं, यांची आज रविवार होते, त्यामुळे सुट्टी होती. तर त्यामुळे डब्बा वगैरे चपाती भाजी काय आज बनवलेलं नव्हतं. आज अशीच हे पदार्थ बनवले आणि ही आजची होती थाळी ताईंनो. भांडे मात्र खूप सारे पडलेले होते, कारण की उडीद वडे, आप्पे एक पदार्थ बनवलं तर एवढं काही फारसे भांडे पडत नाहीत. पण आज मी तुम्हाला रेसिपीज वगैरे खूप साऱ्या शेअर केल्या, त्यामुळे भांड्याचा ढीग तर खूप पडलेला होता. तर सगळे भांडे मी घासून घेतले. आप्पे पात्र जे दुसऱ्या ताईचं आणलेलं होतं ते सुद्धा मग मस्त म्हटलं चांगलं असं स्वच्छ घासून द्यावं. जरासं कसं होतं, आपण खूप वेळ त्याच्यावरती पदार्थ बनवतो आणि त्याला ते तेलाचं करपून करपून अगदी थर चढतो म्हणतात ना, तर नॉनस्टिकचा तवा असेल किंवा असं आप्पे पात्र असेल, त्याला तेलाचा थर चढतो. त्यामुळे ना ते एकदम असं घासावं लागतं. पहिल्यांदा मी सुरुवातीला तारोच्या घासणीनं घासलं आणि त्यानंतर मग आपली जी काही हिरवी घासणी असते मऊवाली, तर त्याने घासून घेतलं. मस्त आप्पेपात्र घासलं आणि त्या ताईंनासुद्धा दिलेलं आहे. तर मी ज्यावेळेस आप्पेपात्र घेईन त्यावेळेस अशाच पद्धतीने नॉनस्टिकचं घेणार आहे. हे खूप भारी आहे आणि गॅस शेगडीवर सुद्धा व्यवस्थित बसतं, ते हल्लं वगैरे जात नाही आहे. नाहीतर ते बिडाचं जे आहे ना, ते हल्लं जातं गॅस शेगडीवर, बसत पण देखील नाही आहे ते व्यवस्थित. मी बिडाचं सुद्धा एका ताईचं आणलेलं होतं, त्याच्यावर पण करून बघितले आणि हे नॉनस्टिकचं जे आहे ना, ते मला खूप आवडलं. अशाच पद्धतीने मी घेणार आहे. तर चला आता दुपारी 2 वाजेपर्यंत सगळी कामं झालेली होती. जसं की रेग्युलर रोजचं रुटीन असतं, दुपारी 2 वाजेपर्यंत सगळी कामं आवरतात. तर 2 नंतर म्हटलं आज काय करावं, खूप कामं तर खूप पडलेली आहेत, कामं खूप दिसतात, पण वेळ भेटत नाही असं म्हणतात ना, तर तसं. तर आज मी बनवणार आहे ताक. दही आता गेले 15 दिवस झालं
फ्रीजला पडलेलं आहे. तर म्हटलं ते जरा हलवून घ्यावं, त्याचं ताक वगैरे तूप लोणी करावं. तर सगळं दही एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलं. त्यामध्ये थंड पाणी ओतलं, त्याचबरोबर थोडेसे बर्फाचे तुकडे देखील टाकले आणि थोडंसं विरजण देखील मी काढून ठेवलेलं आहे एका छोट्याशा डब्यामध्ये. तर मी विरजणाचंच दही म्हणजे आहे विरजण लावूनच म्हणजे काय म्हणतात त्याला दही बनवते. तर नुसतं असं साई वगैरे साठवत नाही. एखाद्या डब्यामध्ये ना तळाशी विरजण टाकते 2-3 चमचे आणि वरून साई टाकत असते. अधूनमधून 2 दिवसातून ते फेटत असते किंवा विरजण त्याला लावत असते आणि वरून पुन्हा साई टाकायची. तर अशा पद्धतीने मी हे साई साठवत असते किंवा दही तयार करत असते आणि 15 दिवसातून मग वेळ भेटेल त्यावेळेस असं मी मिक्स करत असते. ज्या दिवशी ह्यांचा डब्बा वगैरे नसतो, दुपारचा स्वयंपाक वगैरे करायचा नसतो, त्यावेळेस सगळे कामं आवरली की अशा पद्धतीने बघा मी बर्फ वगैरे टाकून, थंड पाणी टाकून, रवीनं मिक्स करून हे ताक मी बनवत असते. मला मिक्सरवरती ताईनो ताक करता येत नाही. काय माहिती, मला मिक्सरवरती लोणीच निघत नाही आहे. तर रवीनं असं घुसळलं जरा वेळ, थोडा वेळ अगदी 5 मिनिटं जरी घुसळलं, तर खूप सारं भरपूर असं लोणीवरती जमा होतं. बघू शकता अशा पद्धतीनं घट्ट लोणी तयार येतं आणि फारसा वेळही नाही लागत. पाणी ओतलं ना ते आपोआप वरती लोणी यायला तयार होतं. कारण की आपण त्यामध्ये दूध वगैरे काही टाकत नाही. फक्त ते साईचं असतं ना, ते पटकन असं वरती येतं लोणी. घट्ट असा लोण्याचा गोळा तयार होतो. तर सगळं लोणी अशा पद्धतीने मी म्हणजे जसं वरती जमा होईल ना, तसं ते काढून एका पातेल्यामध्ये साठवून घेतलं आणि पूर्ण असं ताकावरचं जे काही लोणी आहे ते काढून घेतलं आणि हे ताक आता 15 ते 20 दिवसाचं असेल. कारण की मी गावाला पण गेलेली होती. त्यामुळे खूप दिवसाचं होतं. त्यामुळे मी झाडांना, कडीपत्त्याला वगैरे ओतून दिलं. याची कढी काय बनवलेली नव्हती. म्हटलं नको आजारी वगैरे पडायला. तर इथे बघा ताक हलवून घेत आहे आणि यानंतर ना सगळं लोणी मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि दुपारच्या वेळेला म्हणतात ना काही ना काहीतरी आपल्याला काम असतं. असं नाही की गृहिणीला कोणतंच काम नाही आहे. काही ना काहीतरी एक्स्ट्रा कामं रोज असतातच. तर आज मग त्यातलंच हे एक आहे. तर बघा अशा पद्धतीने हे सगळं लोणी मी काढून घेतलं. आता हे लोणी जे आहे ना, ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाणी त्याच्यातून निघेपर्यंत ना धुवून घ्यायचं. नाहीतर त्याला लोण्याला तुपाला वास लागतो आंबट असा. त्यामुळे लोणी जेवढं असं शक्य होईल ना तेवढ्या वेळा ते धुवून घ्यायचं. पाणी अलग होतं आणि लोणी एका बाजूला त्याचा गोळा येतो. तर एवढं लोणी हे निघालेलं आहे. तूप मात्र बघाच आता तुम्ही तर किती निघाले ते. लोणी तर दिसत होतं खूप सारं. तुपही बऱ्यापैकी 1 ग्लासभर निघालं, एक छोटासा ग्लास. तर लोणीचा गोळा बघू शकता असा पाण्यावरती तरंगतो आणि सगळं असं स्वच्छ नितळ असं पाणी निघतं. असं स्वच्छ नितळ पाणी निघेपर्यंत ते स्वच्छ धुवून घ्यायचं. जेवढं लोणी धुवाल तेवढं तूपही छान खमंग म्हणजे वास येतो त्याचा आणि राहतं देखील, टिकतं देखील तूप वर्षानुवर्ष तूप. तर अशा पद्धतीने तूप बनवलेलं जे असतं ना, तेच खरं म्हणजे पौष्टिक आयुर्वेदानुसार तेच तूप खरं असतं आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तेच म्हणजे हेल्दी असतं. तर तूप कडवायला ठेवलं. तूप कडवून तयार झाल्यानंतर शेवटी ना नागवेलीची पानं किंवा मग तुळशीची अशी पानं 2-3 टाकून द्यायची. विड्याचं जर पान टाकत असाल तर 1 पान टाका. तुळशीची पानं टाकत असाल तर 2 ते 3 तुळशीची पानं टाकून द्यायचं आणि ते तुळशीची पानंसुद्धा अगदीच कडकड करेपर्यंत म्हणजे गॅसवरती ठेवायचं आणि त्यानंतर मग त्याचा आवाज पूर्ण असा बंद झाला कडकडण्याचा की गॅसवरून खाली उतरवायचं आणि थंड जरासं कोमट झालं की एका डब्यामध्ये ते भरून ठेवायचं. अशा पद्धतीने हे मी तूप आज बनवून घेतलेलं होतं. तर चला ताईंनो, आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथेच एंड. तर भेटूया मग अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जरी आवडला तर ताईंनो व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा.